नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव तुकाराम पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे आज खासबाग डबल रोड येथे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समिती ज्यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरते त्यावेळी एकंदर सीमा भागाचे वातावरण आणि राजकीय समीकरण वेगळेच दिसून येते. कोणत्याही आमिषाशिवाय स्वेच्छेने, स्वयंस्फूर्तीने आणि उत्स्फूर्तपणे प्रचाराच्या कामासाठी सहभागी होणारे मराठी भाषिक, तळमळीने दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि जनतेच्या प्रति उमेदवारांच्या भावना या साऱ्या गोष्टी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दिसून येतात. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांनी आज पदयात्रेच्या माध्यमातून शहापूर भागात प्रचार केला. यावेळी संपूर्ण शहापूर परिसरात संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसरात नवचैतन्य संचारल्याचा भास झाला होता. गल्लोगल्ली पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जोरदार घोषणा, हारतुरे घालून उमेदवारांचे जंगी स्वागत, महिला वर्गांकडून केले जाणारे औक्षण आणि खंबीर पाठिंबा देणारे हात यामुळे वातावरण भारावून गेले होते. गेल्या 67 वर्षात समितीने लढवलेल्या निवडणुकांमध्ये अपवाद वगळता नेहमीच असे वातावरण पाहायला मिळाले आहे. आज बुधवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांची प्रचार फेरी बॅरिस्टर नाथपै सर्कल येथून सुरुवात होऊन शहापूर, खडेबाजार, आळवण गल्ली, PK क्वार्टर, आनंदवाडी, डाक बंगला परिसर, जेड गल्ली, मेलगे गल्ली, सराफ कट्टा, दाणे गल्ली, कोरे गल्ली, हट्टीहोळ गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली व महात्मा फुले रोड, रामलिंगवाडी, गणपती मंदिर, त्यानंतर छत्रपती शिवाजी उद्यान येथे समाप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृतीच्या उद्देशाने जिल्हा स्वीप समितीकडून किल्ला तलावात मंगळवारी बोटिंग करून मतदान जागृती करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या जागृती मोहिमेने सर्वांचे लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी या जागृती मोहिमेला चालना दिली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली असून सर्व मतदारांनी मतदान सक्तीने करावे असे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराने बजावला पाहिजे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सफाई समितीतर्फे यापूर्वीच मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हा सफाई समितीचे अध्यक्ष राहुल शिंदे म्हणाले की आमचे मत हा आमचा मूलभूत अधिकार आहे. दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी सक्तीने मतदान करून देश घडवण्याची भूमिका बजावावी असे त्यांनी जनतेला आवाहन केले. मतदार जागृती मोहिमेत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पंचायत मुख्य नियोजन संचालिका गंगाधर दिवितारा, महानगरपालिका कर्मचारी, नागरी कर्मचारी, जिल्हा पंचायत कर्मचारी आदी सहभागी झाले होते. बेळगाव लोकसभा भाजपचे उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज सकाळी बेळगाव किल्ला परिसरात चाय पे चर्चा करत ज्येष्ठ वर्ग, सामान्य नागरिक यांच्याशी बातचीत करून गाठीभेटी घेतल्या. यावेळी केंद्रातील भाजप सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवूया असे आवाहन केले. आपल्या बेळगाव लोकसभेतून विजयी झाल्यास संपूर्ण बेळगावच्या विकासासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. महालक्ष्मी माता की जय, हर हर महादेव आणि मरगाई देवी की जय अशा जयघोषाने भंडाऱ्याच्या उधळणी बेनकनहळ्ली, गणेशपूर, बेळगाव येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवार दिनांक 23 एप्रिल पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 33 वर्षांनी होत असलेल्या या महालक्ष्मी यात्रेला भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. आज बुधवारी सकाळी 7:01 मुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला. देवीच्या अक्षतारोपणाचा कार्यक्रम असल्याने बेनकनहळ्ली, गणेशपूर, ज्योतिनगर, सरस्वतीनगर यासह उपनगरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.
देवीच्या मंदिराजवळ होणारे सर्व धार्मिक विधी उपस्थितांना पाहावयास मिळावेत, यासाठी जागोजागी भव्य स्क्रीनची सोय करण्यात आली होती. सकाळी 9:30 वाजता महालक्ष्मी देवीला रथामध्ये विराजमान करून हजारो भक्तांच्या उपस्थितीत दोरखंडाच्या साहाय्याने 65 फूट उंच रथ ओढण्यात आला. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी देवीला गदगेवर स्थानापन्न करून देवीला गाराणे घालण्यात आले. त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. ही यात्रा पुढील 9 दिवस आयोजली जाणार असून पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे. अर्भावी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मुडलगी शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित जनतेला संबोधित करत होत्या. यावेळी त्या पुढे म्हणाल्या की राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या 5 गॅरंटी योजना समाजातील सर्व नागरिकांसाठी लाभदायक ठरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे बोलले जात आहे. गॅरंटी योजना थांबवल्या जाणार असल्याची अफवा गोकाकच्या आमदारांकडून नागरिकांना सांगितले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकांपूर्वी केंद्रांमध्ये मंत्री होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. गेल्या 4 लोकसभा निवडणुकांमध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारांना निवडून देण्यात आले आहे, मात्र कोणताही विकास झाला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. महिलांची बाजू समजून घेऊन अनेक महिलांच्या समस्या जाणून घेऊन राज्य सरकारने हमीभाव योजना राबवून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य केले आहे. चिकोडी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी या हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील कणगला संकेश्वर अम्मनगी येथे झालेल्या प्रचार सभेत बोलत होत्या. या लोकसभा निवडणुकीत मतदाराची भूमिका मोठी असून काँग्रेस पक्षाने केवळ पुरुषांनाच नाही तर महिलांनाही तिकीट दिले आहे. गरिबांनी स्वाभिमानाने जगावे या उद्देशाने राज्य सरकारने 5 हमी योजना राबवल्या आहेत. राज्यघटनेची इच्छा अंमलात आणायची असेल तर काँग्रेस पक्षाला सत्तेत आणले पाहिजे. राजकारणातून समाजसेवा करण्याबरोबरच शिक्षण, क्रीडा यासह अनेक क्षेत्रात यश मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांना आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करणारे आमचे वडील सतीश जारकीहोळी हे माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या मार्गावर चालत मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ठिकठिकाणी अनेक गावांमध्ये काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांचे महिलांनी औक्षण करून भव्य स्वागत केले. यावेळी माजी मंत्री A.B. पाटील, शशिकांत नाईक, नेते जयप्रकाश करजगी, विनोद नाईक, दिलीप होसमनी यांच्यासह रिजवान रामपुरे व मुस्तफा मकरंद व इतर शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेनकनहळ्ळी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, सेक्रेटरी व कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत बेनकनहळ्ळी. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. निवडणुकीदरम्यान इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे टाकलेल्या मतांशी वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप जुळवण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. प्रशांत भूषण या युक्तिवादावर आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर विश्वास ठेवावा लागेल अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. काल मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास ज्योतिबा मंदिरात घंटानाद करून आजच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारा शासकीय महाअभिषेक मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते इनाम पाडळी या 1 क्रमांकाच्या सासनकाठीचे विधिवत पूजन करून सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे व शेतकऱ्यांची सर्व दुःखे दूर व्हावीत
असं ज्योतिबाला साकडं घातलं। याचबरोबर सासनकाठी मिरवणूक वेळेत सुरू करावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली। यावेळी 8 ते 10 लाख भाविकांनी चांगभलच्या गजरात पालखीवर गुलाल व खोबऱ्याची उधळण करून ज्योतिबाचे दर्शन घेतले। यावेळी मंत्री शंभूराजे देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, तहसीलदार माधवी शिंदे, शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पासो पोवार आदी मान्यवर उपस्थित होते। मंत्री संतोष लाड यांच्याबद्दल भाजप राज्य अध्यक्ष BY विजयेंद्र यांच्याकडून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली गेली आहे। ही निषेधार्ह बाब आहे असे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे बेळगाव तालुका अध्यक्ष बसवराज मॅगोटी यांनी सांगितले। भाजप राज्य अध्यक्ष विजयेंद्र यांनी प्रसार माध्यमांसमोर मंत्री संतोष लाड यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे, याचे आपण खंडन करतो। संतोष लाड हे एक मंत्री असून मराठा समाजाचे नेते आहेत। भाजप राज्य अध्यक्षांकडून मराठा समाजाच्या एका नेत्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हा मराठा समाजाचा अवमान आहे असे त्यांनी सांगितले। बेळगाव वेंगुर्ले या मार्गावरील बेळगाव ते कर्नाटक महाराष्ट्र सरहद्द शिनोळी पर्यंतच्या महामार्गावरती सध्या सुरू असलेल्या लक्ष्मी यात्रा, लग्न सराई व नेहमीची वर्दळ यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर रहदारीमुळे वाहतुकीची कोंडी होत असून प्रवासी वर्गाची कुचंबणा होत आहे। यासाठी या रस्त्याचे दुपदरीकरण तातडीने होणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी वर्गातून आणि या भागातील जनतेतून करण्यात येत आहे। बेळगाव वेंगुर्ले हा महामार्ग 3 राज्यांना जोडला जातो। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा 3 राज्यातील वाहतूक या बेळगाव वेंगुर्ला मार्गावरून सातत्यानं होत असतात। तसेच कोवाड मार्गे कोल्हापूर, गडिंग्लज, आजरा या भागाकडे जाणारी तर बेळगाव वेंगुर्ले या मार्गावरून सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी, वेंगुर्ला, देवगड अशा भागात जाणारी तसेच गोव्याकडे जाणारी, त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने रहदारी दिसून येते। यासाठी या रस्त्याचे दुपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे। अनगोळ बेळगाव येथे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती निमित्त यात्रा भरवली गेली। काल मंगळवारी अंबिल गाड्यांची या भागात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। बुधवारी घरोघरी पोळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी सर्व लहान थोर मंडळींनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग दर्शवला होता। हनुमान जयंती निमित्त आकर्षक अंबिल गाड्यांची मिरवणूक संपूर्ण अनगोळ गावामधून काढण्यात आली। यावेळी अंबिल गाड्या तसेच बैलांनाही आकर्षकरित्या सुंदर सजवून या मिरवणुकीमध्ये सहभागी करण्यात आले होते। बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची बुधवारी उत्साहात सांगता झाली। दरम्यान परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती यावेळी लाभली होती। त्यामुळे अवघा परिसर भाविकांनी फुलून गेला होता। मंगळवार दिनांक 16 पासून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला होता। 9 दिवस चाललेल्या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी श्री देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला। बुधवारी सकाळी मंडपामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, यात्रेसाठी झटलेले कार्यकर्ते व पंचमंडळींचा यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करण्यात आली। श्री महालक्ष्मी देवीला गावच्या सीमेकडे नेण्यात आले। हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भंडाऱ्याची उधळण व श्री देवीचा जयघोष करत भाविकांनी यात्रेच्या सांगता प्रसंगी भाग घेतला होता। अतः श्री महालक्ष्मी देवीला सीमेवर पोहोचवल्यानंतर उत्सवाची सांगता झाली। ही लक्ष्मी यात्रा तब्बल 30 वर्षांनंतर संपन्न झाल्यामुळे भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। 9 दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। काँग्रेस पक्षाचे सिद्धांत, विकास कामे व सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजना याला पसंती देऊन जैनापूर गावातील अनेकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे आपल्याला अत्याधिक आनंद झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले।
चिकोडी येथील कवडगी मठ नगर येथील गृह कार्यालयात रायबाग तालुक्यातील जैनापूर गावातील 20हून अधिक जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी ते बोलत होते। काँग्रेस पक्षाकडून नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्य करण्यात आले आहे, त्यामुळे या पक्षाच्या सिद्धांत व कार्याची दखल घेऊन जैनापूर गावामधील अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। ही आनंदाची बाब आहे। पक्षामध्ये प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून देण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले। निप्पाणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक राज पठाण, शेरगुल खान पठाण यांनी शेकडो समर्थकांसह मंगळवारी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह माजी आमदार काका पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, सुजय पाटील यांनी पठाण यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले। यावेळी बोलताना राज पठाण म्हणाले, 27 वर्षे आपण काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यामधील 18 वर्षे युवा काँग्रेस अध्यक्ष आणि 10 वर्षे नगरसेवक म्हणून काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले। त्यानंतर काही वैयक्तिक मतभेदांमुळे आपण भाजपमध्ये गेलो, तेथेही प्रामाणिकपणे काम केले, मात्र नंतर घुसमट सुरू झाली, त्यामुळे पुन्हा एकदा स्वगृही येण्याची ओढ लागली होती। या दरम्यान काका पाटील यांनी संपर्क साधत वडील दादगुल खान पठाण यांनी एकेकाळी शहरातील काँग्रेसची कमान सांभाळली होती, त्यामुळे त्यांच्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात येऊन पक्ष सांभाळण्याची विनंती केली, त्यामुळे पुन्हा आपण स्वगृही परतलो आहोत। मागील काळात आपल्यामुळे नेते व कार्यकर्त्यांची मने दुखावली असतील तर जाहीर माफी मागतो असे सांगत प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले। चिकोडी तालुक्यातील गावांचा पोटबागी उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश आहे, तरी बेळगल्ली, हंचिनाळ, केके या दोन्ही गावातील नागरिक दुष्काळाने ग्रासले आहेत। पिण्याचे पाणी, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे। भीषण दुष्काळाने नागरिक त्रस्त आहेत। अनेकदा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडे पोटबागी उपसा सिंचन योजनेचे पाणी कालव्याद्वारे दोन्ही गावांना जोडण्याची विनंती केली, पण याकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याचा दोन्ही गावच्या नागरिकांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे। उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना हे निवेदन देण्यात आले। एप्रिल महिना संपत येत असताना मे हीटची चाहूल सर्वांनाच लागली आहे। दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे। वाढत्या उन्हाचा पारा नवनवे उच्चांक गाठताना वेगवेगळ्या समस्या समोर येऊ लागल्या आहेत। वाढत्या उन्हामुळे उष्णतेचा पारा जो कधी अनुभवला नव्हता तो सहजपणे 40च्या वर जाऊ लागला आहे। ज्या तापमानाचा विचार देखील सहन होत नव्हता ते तापमान यंदा सर्वांनाच सहन करावे लागत आहे। अशा या वेळेत दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत घराबाहेर पडणे टाळणे हिताचे ठरत आहे। पण सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। जसजसे दिवस कमी होतील तसतसा प्रचाराचा वेग देखील वाढत आहे। नेत्यांबरोबरच कार्यकर्ते देखील आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले आहेत। वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबरच राजकीय ईर्षेचा पारा देखील झपाट्याने वाढत आहे। यामुळे भर उन्हात देखील कार्यकर्ते या गावाहून त्या गावाला, या मतदारसंघातून त्या मतदारसंघात धावताना दिसत आहेत। अथणी तालुक्यातील जंबगी येथील दर्याप्पा रामचंद्र कोळेकर वय वर्षे 26 याने कर्जाच्या त्रासाला कंटाळून कल्लोत्ती हद्दीमधील आपल्या मळ्यातील घरापासून दूर असलेल्या झाडास गळफास लावून घेऊन आत्महत्या केली। ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। दर्याप्पा याने बँकांसह खासगी स्वरूपात 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। त्याला कर्जाची वेळेत परतफेड न करता आल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते। त्यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील व भाऊ असा परिवार आहे। या घटनेची नोंद अथणी पोलिसात झाली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।